मित्रांनो नमस्कार. काल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. या अधिवेशनामध्ये कालचा दिवस जो गाजला त्यामध्ये नवाब मलिक हे सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले असल्याने संपूर्ण दिवसभरामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नवाब मलिकांची चर्चा मोठ्या प्रमाणावर काल आणि आज हा व्हिडिओ बनवत असताना झालेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व काही प्रश्न जणू काही संपलेले आहेत की काय, अशीच परिस्थिती ही या नवाब मलिकांच्या प्रकरणामुळे काल आणि आज समोर आलेली आहेत. मित्रांनो, अजित पवार गटामध्ये अखेर मलिकांनी आपला चंचू प्रवेश केलेला आहे आणि सत्ताधारी बाकावर बसून एकदाचा सोक्ष मोक्ष हा मलिकांनी लावून टाकला, हे एका दृष्टीने बरेच झालेले आहेत. कारण मलिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलेलं आहे. नवाब मलिक हे व्यावहारिक दृष्टिकोनामध्ये अत्यंत निपुण म्हणून ओळखले जातात आणि उद्या कदाचित ईडीच्या ससेमिरा आणि ईडीचं शुक्ल काष्ट आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून किंबहुना तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये जाऊन भाजपच्या राजकीय सत्तेमध्ये त्यांनी आपलं त्या गंगेमध्ये घोडं नावून घेतलेलं आहे. हे एका दृष्टीने बरोबर झालेलं आहे. ज्या नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गंभीर आरोप होता आणि दाऊद इब्राहिमचा हस्तक असा गंभीर आरोप हा सभागृहाबाहेर आणि सभागृहामध्ये भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांनी हे सातत्याने केलेला होता. तेच मलिक आज भाजपच्या दृष्टीने पावन झालेले आहे आणि पावन झाले असतील तर सत्ताधारी गटात ते बसलेले आहेत आणि ते कदाचित भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने देशभक्त वाटत असेल तर त्यामध्ये नाविन्य असं काही नाही. मित्रांनो, राजकारणामध्ये राजकीय सौदेबाजी करत असताना ती भारतीय जनता पक्षाने यापूर्वी अनेकदा केलेली आहे, आजही केलेली आहेत. त्याला भारतीय जनता पक्षच अपवाद आहे अशातली गोष्ट नाही. अनेक राजकीय पक्ष ही राजकीय सौदेबाजी ही करत असतात किंबहुना राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नको त्या थराला जाण्याची राजकीय पक्षामध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठी प्रवृत्ती ही निर्माण झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या फडणवीसांनी आणि त्यांच्या नेत्यांनी ही जर केली असेल तर त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. मुळात भारतीय जनता पक्षामध्ये फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासह अगदी 4-5 जणांचा जर आपत सोडला तर संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे ते सरकार हे पूर्णपणे त्याचं काँग्रेसीकरण झालेलं आहे आणि काँग्रेसीकरण होत असताना तुम्ही जर बारकाईने त्याच्यावर नजर टाकली, हे 5-6 जणांचा जर आपत सोडला तर संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं आज महाराष्ट्रातील जे सरकार आहेत ते सरकारमध्ये शिवसेना आहेत, शिवसेनेतून आलेले काही बंडखोर आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधले आहेत, काही काँग्रेसमधले आहेत आणि इतर छोट्या मोठ्या पक्षातले यांचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आज सत्तारूढ झालेलं आहे. फक्त राज्य मंत्रिमंडळामध्ये असलेल्या सरकारचा हा फक्त बॅनर बदललेला आहे. जो भारतीय जनता पक्ष पूर्वी एकेकाळी हा बाळासाहेब देवरसांचा, अटल बिहारी वाजपेयींचा आणि धरमचंद चोरडे यांचा आणि मुरली मनोहर जोशींचा आणि आडवाणींचा पक्ष म्हणून त्याची ओळख होती, तोच भारतीय जनता पक्ष आज नारायण राणेंचा, विखेंचा, दरेकरांचा आणि पडळकरांचा पक्ष म्हणून आज महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख झालेली आहे. यामध्ये कुठे आली पक्षनिष्ठा आणि कुठे आली विचारधारा आणि कुठे आली आचारसंहिता? मित्रांनो, हे सर्व साफ खोट आहेत. ज्या फडणवीसांबरोबरच मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांच्यावर वारेमाप आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, देशद्रोहाचे आरोप केले, दाऊदचे हस्तक असल्याचा आरोप केले, हे आरोप जरी भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी विसरले असले तरी महाराष्ट्रातील जनता मात्र हे आरोप विसरलेले नाहीत आणि महाराष्ट्र हे आरोप कसा विसरेल असाही प्रश्न निर्माण होणं हे अत्यंतिक स्वाभाविक आहे. ज्या नवाब मलिक यांना भंगारवाला म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांची अवहेलना केली होती, तोच नवाब मलिकांची राजकीय संपत्ती ही डोळे पांढरे करणारी आहेत, विस्मयकारक आहेत. त्या नवाब मलिकांची असलेली महाराष्ट्रामधील बेनामी मालमत्ता ही जगाला मोहित कंबोज, फडणवीस आणि सोमय्या हे यांनी जगासमोर घसा कोरडा करून हे सांगत होते. त्याच मलिकांना आज मिस्टर क्लीन म्हणून भारतीय जनता पक्षाच्या राजकीय पदरामध्ये पाडून घेणे
हा मात्र महाराष्ट्रद्रोह नाही का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. याचे उत्तर मात्र भारतीय जनता पक्षाला उद्या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला द्यावा लागेल. आणि महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला हे उत्तर देत असताना भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत जे अंतस्थ सर्वे आहेत, ते अंतस्थ सर्वे फक्त 9 किंवा 10 जागा ह्या निवडून येतील असे अंतस्थ सर्वे आहेत. आणि भविष्यात धोका नको म्हणून, सत्ता हेच अंतिम सत्य म्हणून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एकनाथ शिंदेंना आपल्या गळाला लावलं. एकनाथ शिंदेंना गळाला लावत असताना त्यांचे 40 आमदार आपल्याकडे घेतले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी उभी फूट पाडली. अजित पवारांना आपल्यामध्ये आणलं आणि पुढच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये काही नेत्यांना चौकशीचा धाक धपटशा दाखवून काँग्रेसमध्ये उभी फूट पडणार आहेत, हे मात्र आपण लक्षात घ्या. तो दिवस मात्र आता दूर राहिलेला नाहीत. अशीच परिस्थिती ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही निर्माण झालेली आहे. या सर्व भ्रष्ट असलेल्या आणि भ्रष्टाचाराचे अखंड आणि वारेमाप आरोप असलेल्या राजकीय मंडळींना भारतीय जनता पक्षाने त्यांना सत्तेच्या प्रवाहात त्यांना राजकीय अभय दिलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कदाचित वाटत असेल की पुढची लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर यश हे भारतीय जनता पक्षाच्या पदरात पडेल. परंतु ज्या एकनाथ शिंदेंना, ज्या अजित पवारांना आणि ज्या भुजबळांना आज राजकीय सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाने समाविष्ट करून घेतले आहेत, त्यामुळे पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा पाय जो आहे तो अधिक खोलात गेल्याशिवाय राहणार नाहीत. हे मात्र ह्या ठिकाणी तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. कारण भारतीय जो मतदार आहेत, तो भारतीय मतदार हा कुठलीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत सहन करतो आणि मर्यादा भंग झाला तर तो त्या सत्तेचा कडेलोट करतो, ती सत्ता ती हद्दपार करतो. हा भारतीय जनतेचा राजकीय इतिहास आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा पुढचा जो काळ आहे, त्या काळामध्ये याची परिणिती आणि याचे दृश्य परिणाम हे भारतीय जनता पक्षाला अंतिमतः नुकसानीच्या स्वरूपात जाणवल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु त्यावेळेस मात्र ही वेळ ही निघून गेलेली असेल. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आज काय चालले आहे, अशीच परिस्थिती, अशी स्थिती आणि अशीच चर्चा ही गाव पातळीवर, गावखेड्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहेत. काल प्रवीण दरेकरजी म्हणाले की आमचा पक्ष हा सिद्धांतावर चालणारा पक्ष आहे. सिद्धांतावर पक्ष चालतो असं जेव्हा प्रवीणजी म्हणाले, त्यावेळेस महाराष्ट्राची सगळ्यात मोठी हास्य जत्रा जर कुठली असेल तर प्रवीण दरेकरांनी कालचं केलेलं हे विधान आहे. अहो दरेकरजी, तुम्ही ज्याला सिद्धांत म्हणता, तो सिद्धांत कुठला आहे हे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला सांगा. ज्या 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा अजित पवारांवर होता, त्या अजित पवारांना तुम्ही सत्तेमध्ये सहभागी करून घेतलेला आहे. त्या छगन भुजबळावर महाराष्ट्र सदनाचा 700 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. ज्यांनी 2.5 वर्ष तुरुंगाची शिक्षा भोगलेली आहे आणि तेलगी फेम म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. अमाप संपत्तीचा आणि अमाप गैरव्यवहाराचे आरोप हे भुजबळांवर आहेत. हसन मुश्रीफांची तीच परिस्थिती आहे. हसन मुश्रीफांच्या पाठीमागे अनेक ईडीचे शुक्लकाष्ट हे लागलेले आहेत. मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरणामध्ये हसन मुश्रीफ हे त्यांचा पाय अधिक खोलात गेलेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टीच्या ससेमिरा आणि या सर्व गोष्टींचा गैरव्यवहाराचा आरोप हा या सर्व मंडळींवर असताना तुम्ही मात्र सिद्धांताच्या गोष्टी करतात. हीच गोष्ट मात्र महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही मूर्ख समजतात की काय, हे मात्र या ठिकाणी समजून आल्याशिवाय राहत नाहीत. तुमचा जो सिद्धांत आहे, जो तुम्ही काल सांगितलेला आहे, तो सिद्धांत हा प्रवीणजी कुठल्या वाण्याच्या दुकानात मिळतो किंवा कुठल्या मॉलमध्ये मिळतो हे महाराष्ट्रातील जनतेला एकदा सांगूनच टाका. आणि हे सांगून टाकत असताना फक्त सत्ता टिकवणं आणि सत्ता पुढे नेणं हा तुमच्या सिद्धांतांचा खरा अर्थ आहे. हे मात्र या ठिकाणी सत्य आहे. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपच्या 122 जागांवरून 105 जागांवर भारतीय जनता पक्षाची ही घसरण झालेली होती. म्हणजे 17 जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या कमी झालेल्या होत्या. आणि हा मागचा इतिहास आहे
तो इतिहास मात्र विसरता येणार नाहीत. फक्त जोडतोड करणे आणि सत्तेसाठी मोठ बांधणे हा तुमचा सिद्धांतांचा नवा अर्थ आहे. हे मात्र या ठिकाणी समोर आल्याशिवाय राहत नाही. अजितदादांना आणि एकनाथ शिंदेना तुम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये समाविष्ट करून घेतलेले आहेत. परंतु हे समाविष्ट करत असताना महाराष्ट्रातील जनता, विशेषतः ग्रामीण भागातील जनता अजितदादांबद्दल आणि एकनाथ शिंदेबद्दल काय बोलत आहेत हे एकदा तुम्ही जाणून घ्या. किंबहुना भाजपाचे जुने जाणते जे कार्यकर्ते आहेत, ते RSSला मानणारे कार्यकर्ते आहेत, ते अटल बिहारी वाजपेयींना आणि अडवाणींना मानणारे जुने जाणते कार्यकर्ते आहेत. ते जुने जाणते कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, फोडाफोडीच्या, पाडापाडीच्या आणि आपल्या कक्षेमध्ये काही नतद्रष्ट मंडळी आणून असंघाशी संघ करण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये केलेला आहे, त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे आणि राग भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. तुम्हाला हे जर जाणून घ्यायचं असेल तर देवेंद्रजींनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये वेषांतर करून फिरलं पाहिजे. म्हणजे त्यांना समजेल की महाराष्ट्रातील जनता हे एकनाथ शिंदेच्या प्रकरणामध्ये, अजित पवारांच्या प्रकरणामध्ये नेमकं काय बोलत आहेत. काही भारतीय जनता पक्षाला मानणारे जुने जाणते लोक यांना या सर्व गोष्टीचा अत्यंत उबग आणि तिटकारा आलेला आहे. कपटनीतीचा राजकारण हे महाराष्ट्रामध्ये जास्त दिवस चालणार नाहीत. आजही ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये भारतीय जनता पक्षाला मानणारे जुने जाणते जे ज्येष्ठ मंडळी आहेत, ते वाजपेयी साहेबांना मानणारे आहेत, ते मात्र आजही सांगतात की आम्ही आजपर्यंत भारतीय जनता पक्षाला हे मतदान केलेलं आहे आणि कमळ हेच आमचं आवडतं चिन्ह आहे. परंतु पुढच्या काळामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाहीत. आम्ही मतदान करण्यासाठी नोटाचा पर्याय निवडू. कारण आम्हाला या भारतीय जनता पक्षाच्या असंघाशी संघ करण्याचा राजकारणाचा प्रचंड असा उबग आणि तिटकार आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरोश्यावर जर महाराष्ट्रात आपण काही केलं तर आपल्याला सत्ता मिळू शकते, या भ्रमात जर भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्रजी राहत असेल तर तो भ्रमाचा भोपळा हा पुढच्या काळामध्ये फुटल्याशिवाय राहणार नाहीत. भ्रम निर्माण करणं आणि संभ्रम निर्माण करणं हे दीर्घकाळ टिकत नाहीत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. शेजारच्या तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीची 10 वर्षाची सत्ता जी होती KCR यांची, ती सत्ता मात्र रेवंत रेड्डी सारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील माणसाने उलथवून टाकलेले आहेत आणि त्या प्रांतामध्ये एक शेतकरी मुख्यमंत्री हा आज होणार आहेत. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. 3 राज्यामध्ये जरी भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला असला तरी भारतीय जनता पक्षाचा विजयाचा अश्वमेध आणि विजयाचा जो वारू आहे, हा विजयाचा वारू हा महाराष्ट्रामध्ये रोखला जाऊ शकतो. होय, नक्कीच रोखला जाऊ शकतो. जरा भारताच्या राजकीय इतिहासामध्ये डोकून बघा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजेल की महाराष्ट्रामध्ये हा वारू जो आहे हा थांबवू शकतो आणि ते महाराष्ट्रामध्ये थांबवणं हे आजच्या मितीला सहज शक्य आहे, अगदी सहज शक्य आहे. तुम्हाला 2024ला विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही छगन भुजबळांना, अजित पवारांना, हसन मुश्रीफांना, सुनील तटकरेंना आणि धनंजय मुंडेंना गावोगावामध्ये सभा घ्यायला लावा आणि ही सभा घेत असताना या सगळ्या मंडळींची राजकीय पत आणि प्रतिष्ठा ही काय असते, त्यांची किंमत काय असते, हे भारतीय जनता पक्षाला उद्याच्या काळामध्ये हे समजल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना काळ हाच त्याच्यावर सर्वात प्रभावी उत्तर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आज झालेला पुरता तमाशा, खरं म्हणजे तमाशा हा शब्द वापरणं योग्य होणार नाही, कारण तमाशा ही महाराष्ट्राची समृद्ध अशा लोककलेची परंपरा आहे. परंतु जो तमाशा झालेला आहे त्यापेक्षा राजकीय विचका आणि राजकीय चिखल आणि दलदल ही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने निर्माण केलेली आहे आणि हे निर्माण केलेले नेतृत्व हे मात्र नाकारता येणार नाहीत. नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गंभीर असा आरोप असताना त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीच्या म्हणजे उद्धव ठाकरे सरकारने का घेतला नाहीत, असा प्रतिप्रश्न हा काल देवेंद्रजींनी सभागृहात केलेला होता. हा सभागृहात विरोधकांना करत असताना
देवेंद्रजींना या ठिकाणी नम्रपणाने सांगावंसं वाटतं की जर नवाब मलिक यांचा राजीनामा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये का घेतला गेला नाही, असा प्रश्न पक्षांना विचारण्यापेक्षा, विरोधकांना विचारण्यापेक्षा त्यांच्या शेजारी बसलेल्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना हा प्रश्न देवेंद्रजींनी विचारायला पाहिजे होता. कारण महाविकास आघाडीमध्ये अजितदादा हे उपमुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री जरी असले तरी ते सुपर सुप्रीमोच्या भूमिकेत होते, सुपर सीएमच्या भूमिकेत होते. ही गोष्ट मात्र नाकारता येणार नाहीत, कारण सत्तेची सर्व सूत्र ही अजितदादांच्या हातामध्ये होते. मलिकांनी जो निर्णय घेतलेला आहे, मलिकांचा निर्णय हा व्यवहारी आहे. उद्या तुरुंगात जाण्यापेक्षा बाप बदललेला बरा आणि बाग बदललेला बरा, अशीच व्यवहार नीती ही मलिकांनी घेतलेली आहे. आणि यापूर्वी अशीच व्यवहार नीती ही भुजबळांनी घेतलेली आहे आणि अशाच व्यवहार आणि सौदेबाजी ही हसन मुश्रीफांनी घेतलेली आहे. त्यामुळे ही राजकीय सौदेबाजी ही महाराष्ट्राला काही नवल वाटण्यासारखी नाहीत. आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने नवाब मलिकांना महायुतीचं, महाशक्तीचं जर प्रवक्त केलं तर काही हरकत असायला कारण नाहीत. कारण राजकारणाचा एवढा मोठ्या प्रमाणावर हा चिखल झालेला आहे. देवेंद्रजींनी काल अजितदादांना उद्देशून जे पत्र काल लिहिलेलं आहे ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेलं आहे. सत्ता येते आणि जाते, त्यामुळे सत्तेसाठी तडजोड नको, अशी जी भूमिका देवेंद्रजींनी या अजित पवारांना उद्देशून केलेल्या पत्रात लिहिलेली आहेत. मला असं वाटतं देवेंद्रजींनी असंच पत्र हे देशाच्या प्रधानमंत्र्यांना लिहायला हवं. महाराष्ट्राची सत्ता ही आपल्या पदरात पाडून घेत असताना एकनाथ शिंदेमध्ये असलेल्या अनेक मंडळींवर हे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये अजित पवारांवर तर भ्रष्टाचाराचे आरोप हे जगजाहीर आहेत. भुजबळांचा तर काही प्रश्नच नाहीत. असे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असताना देशहितासाठी या सर्व मंडळींना आपल्या सत्तेमध्ये सामावून घेण्यासाठी देवेंद्रजींनी मोदी साहेबांना या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं की महाराष्ट्राचं सरकार बनवत असताना याबाबत सुद्धा महाराष्ट्राच्या हिताची काळजी घेण्याची भूमिका ही मोदींनी त्यावेळेस घ्यायला पाहिजे होती. परंतु देवेंद्रजींनी तसं पत्र हे मोदीजींना लिहिलेलं नाहीत. मला असं वाटतं देवेंद्रजींनी हे पत्र देशाच्या हितासाठी तडजोड नको म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना लिहावं आणि राजकारणामध्ये जी साधन सूचित आहे, जी तत्वनिष्ठता आहे, ती तत्वनिष्ठेचं पालन करण्याची भूमिका हे देवेंद्रजींनी उक्ती आणि कृतीतून या ठिकाणी दाखवायला पाहिजे. ते तसे दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.